हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांनी म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की, श्री संत सेना महाराज की जय. नमः पार्वती पतये, हर 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 हर. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा, तोषा लागी. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातली 917 क्रमांकाची ओवी मी आपल्या पुढे ठेवलेली आहे. आवाज स्पष्ट ऐकू येतोय? आता वास्तुशांती छेडची असल्यामुळे त्याची या सिस्टमवर थोडी शॅडो राहणार आहे, त्यामुळे इको जनरेट होईल. ज्या निमित्ताने आज आपण या विचार चिंतना करता, विचार मंथना करता एकवटलो आहोत, त्याचं निमित्त मालपाणी उद्योग समूह संगमनेर द्वारा आयोजित श्रावणवास व सोमेश्वर ग्राफिक्स अँड प्रिंट्स प्रायव्हेट लिमिटेडचा नवीन कारखाना आणि अकोले रोड विभागातील आपल्या ह्या भव्य शेडच्या वास्तुशांती निमित्ताने
मालपाणी इंडस्ट्रियल पार्क मध्ये आयोजित केलेली ही प्रवचन सेवा आहे. आपल्या या इंडस्ट्रीतले प्रेममूर्ती घोलप साहेब यांच्या संपर्काने, आमचे घोलेवाडीकर रोहिदास भाऊ बर्गे यांच्या संपर्काने ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. प्रवचन आणि कीर्तन आमची दररोज सुरू आहेत. पण आज प्रवचन करताना खूप छान वाटतं. त्याचं कारण असं आहे, दररोज आम्ही भक्तियोग किंवा ज्ञानयोग जगणाऱ्या लोकांसमोर बोलत असतो. आज आम्ही कर्मयोग जगणाऱ्यांसमोर बोलत आहोत. आणि त्या कर्मयोगातही तुमचा आणखी एक स्वतंत्र योग आहे, त्याचं नाव उद्योग. मेहनत करणाऱ्यांचा योग, त्याला उद्योग म्हणतात. स्वतःच्या सोबत अनेकांना उदित करणारा योग, त्याला म्हणतात उद्योग. अजून एक उद्योग शब्दाचा अर्थ सांगतो. खरं तर अर्थ सांगणं हाच माझा उद्योग आहे. उद्योग शब्दामध्ये दोन शब्द आहेत, योग आणि उद. योग या शब्दाचा अर्थ आहे युंजती स योगाः, जोडले जाणे, कनेक्टिव्हिटी. योग म्हणजे जोडलं जाणं, चांगल्या गोष्टीशी जोडलं जाणं, चांगल्या गोष्टी एकत्र येणं, याला योग म्हणतात. विशिष्ट नक्षत्र एकत्र आली तर आपण म्हणतो आज मणिकांचन योग आहे, चंपा षष्ठी, कपिला षष्ठी योग आहे. तसा योग म्हणजे जोडलं जाणं. आणि उदयोग म्हणजे, उद या शब्दाचा, संस्कृतातून आलेल्या उद शब्दाचा अर्थ आहे वर येणं. उद म्हणजे वर येणं. उत्सव, सव म्हणजे आनंद आणि उत म्हणजे वर येणं. मग उद्योग म्हणजे काय? आपल्या जीवनात उन्नतीचा योग म्हणजे उद्योग. आपण जिथं आहोत तिथून आणखी उंचाकडे जाणं म्हणजे उद्योग. त्यासाठीचं पाऊल टाकणं म्हणजे उद्योग. सर्वार्थाने आणि सर्वांगाने उन्नतीची वाटचाल म्हणजे उद्योग. आपल्यासह सर्वांच्या कल्याणाची योजना म्हणजे उद्योग. मालपाणी परिवाराने उभी केलेली ही उद्योग सृष्टी हा केवळ त्यांच्या पुरताचा उपक्रम नाहीये, तर हजारो परिवार या निमित्ताने त्यांच्याशी जोडलेले आहेत. आणि त्या सगळ्याचा विचार म्हणजेच हा उद्योग आहे. आणि अशा या उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या ईश्वराची कर्मयोगाने पूजा बांधणाऱ्या लोकांचा विचार सांगणारी ओवी मी आपल्या पुढ्यात गायली आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परमात्मा हा मूर्तीत आहे, पण मूर्तीतच आहे असं नाही. लोकांनी ह्या दोन्ही भावना समजून घेतल्या पाहिजेत. मूर्तीत आहे पण मूर्तीतच आहे असं नाही. कधी कधी अर्ध घेऊन पळणारी लोक उलट बोलतात. देव सगळीकडे आहे, मूर्तीतच नाही. ते म्हणतात देवळात कशाला जायला पाहिजे, देव सगळीकडे आहे. मग सगळीकडे आहे तर मग मूर्तीत पण आहे, जा की. लोकभावना भंजन करून तुम्ही कशाला पाप पदरात पाडून घेता. बेल्याला समर्थ पॉलिटेक्निक आहे. माझं व्याख्यान होतं. चालू व्याख्यानात एक इंजिनिअरिंगचा मुलगा उठला आणि म्हणाला, महाराज देव जर सर्वत्र आहे तर मंदिर बांधून आपण त्याला कोंडवलं असं नाही का होत? सगळीकडे त्याच्यासाठी मंदिर कशाला? मी त्याला म्हटलं, मंदिर बांधलं
म्हणजे देव कोंडवला असा त्याचा अर्थ होत नाही. मागच्यापेक्षा मॉनिटर जास्त करा, मला तो फिरून येऊ लागला आवाज. मंदिर बांधलं म्हणजे देव कोंडवला असा त्याचा अर्थ नाही. मग मंदिर बांधलं म्हणजे जो सगळीकडे आहे तो किती सुंदर आहे हे बघण्याची व्यवस्था म्हणजे मंदिर आहे. मंदिरात त्याच्यासाठी जायचं असतं, लोटाभर पाणी त्या शिवपिंडीवर त्याच्यासाठी घालायचं असतं की जो सगळीकडे तो एवढा सुंदर आहे. माणूस तोच असतो तरी लग्नाचे फोटो का काढून ठेवतात? बोला ना. माणूस तोच आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत, फोटो कुठले काढून ठेवतात? लग्नाचे. का? म्हातारपणी ते दोघं ते फोटो बघायला बसतात आणि मग ती त्याला म्हणते, का हो तुम्ही त्या तरुणपणात किती छान दिसायचे, हे काय करून घेतलंय आता? हा, ती चक्क सांगते, कोण होतास तू? म्हणजे माणूस तोच आहे, पण लग्नाचे फोटो का काढून ठेवतात? तो इतका छान आणि सुंदर आहे हे बघण्यासाठी. तसा ईश्वर सर्वत्र आहे, पण तो बघण्यासाठी मूर्ती आहे, मंदिर आहे, तिथल्या विग्रह पूजा आहे, तिथल्या सेवा आहे. श्रोते हो, जसा देव मूर्तीत आहे तसा देव मूर्तीतच आहे असं नाही, तर तो परमात्मा सर्वत्र आहे. ही निर्गुणाची भावना देव पूजणाऱ्या मंडळीला कळलीच पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, देवळातली मूर्ती ही माणसानं बनवलेली आहे, पण तो हे विसरतो की माणूस ही मूर्ती देवाने बनवलेली आहे. तुम्ही तिच्याशी चांगलं कधी वागणार आहात? तुम्ही देवाची पूजा खूप छान करता आहात, पण जर तुमचा माणसाशी व्यवहार जर आदराचा नसेल, प्रेमाचा नसेल, तर तुम्ही पूजा चांगली केली असं म्हणता येणार नाही. ही आमच्या संतांची शिकवण आहे, संतांची शिकवण आहे. पहिलं माणसाशी तर नीट वागा. माणूस ही देवाची चालती बोलती प्रतिमा आहे. एकनाथ महाराज काशीच्या गंगेची कावड घेऊन रामेश्वराला वाहायला चालले होते. रस्त्यात एक गाढव दिसलं, तानेनं व्याकुळ झालेलं. बाकीचे सगळे म्हणू लागले, अरे ते गाढव तानेनं व्याकुळ झालंय. ते म्हणतात, झालंय तर होऊ द्या ना. नाथ म्हणाले, पण आपल्याकडे तर पाणी आहे. तेव्हा पाणी काय गाढवासाठी आणलंय का? असला गाढवपणा आम्ही करणार नाहीत. नाथ महाराज म्हणाले, तुम्ही गाढव म्हणा, माझ्यासाठी त्या गाढवात पण माझा रामेश्वरच आहे. ती काशीहून आणलेली गंगेची कावड नाथांनी त्या गाढवाला पाणी पाजलं आणि सांगितलं, माझी रामेश्वर यात्रा पूर्ण झाली. श्रोते हो, नाथ महाराज स्वतः देव झाले होते, म्हणून त्यांना गाढवात काय दिसत होता? बोला. गाढवात देव का दिसला? कारण ते स्वतः देव झाले होते. खरं बोलल्यावर सख्या आईला राग येतो. आम्हाला गाढव दिसत असेल तर काय अर्थ होईल? बोला. नाथांना गाढवात देव दिसतो कारण ते स्वतः देव झाले होते. मग आम्हाला गाढव दिसत असेल, गाढवपणा कबूल करू नये असं म्हणतात. मला श्रोतेहो सांगायचं इतकंच आहे की मूर्तीत भगवंत पाहणाऱ्यांनी जगात सर्वत्र भगवंत पाहिलाय आणि त्या बघितलेल्या भगवंताची पूजा पण केली आहे. जशी सगुणाची विग्रह पूजा आपण करतो ना, त्याचे काही नियम आहेत. सकाळी देवाला उठवायला पाहिजे ना. आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये सप्ताह होतो. त्या सप्ताहात सगळ्यात पहिलं भजन सकाळी 4 वाजता सुरू होतं. काय म्हणतात त्याला? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. म्हणजे जसं आपल्या घरातल्या आपण लहान बाळाला उठवतो की नाही, तसा आपण त्या मंदिरातला पांडुरंगही उठवतो. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी वनमाळी, उठिलव करी वनमाळी, उदया चळी मित्र
आला घनश्याम सुंदरा. लहान मुलाला असं उठवण्याची पद्धत आहे. आपण उठ, अरे त्याला झोपेतून उठवता का आयुष्यातून? इतका हळुवारपणा असला पाहिजे. कोणाच्या पूजेत पेंग आलेले थोडे मी पण उठवले, जाऊ द्या. देवाला हळुवार उठवतो, देवाला आपण झोपवतो सुद्धा. सुखे निद्रा कराता गोपाळा, देवा आता झोपून घ्या. आपण त्याला जेवायला घालतो. ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला, नैवेद्य जेवला नाम याचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला खाऊ घातलंय. याचा अर्थ सगुणाची पूजा करताना आपल्याला जसं जे जे लागतं ते ते देवाला दिलं पाहिजे. ही सगुणाची पूजा आहे. तुम्ही कामावर येताना जेव्हा, तेव्हा सकाळी निघताना आपल्या देवघरातल्या कृष्णाला प्रणाम केला पाहिजे. देवा तुझ्या ड्युटीवर चाललो. आपण इथं जॉब करणं हे आपण माळपाणींचं काम करत नाही आहोत, हे आपण कृष्णाचं काम करतो आहोत, ही भावना पाहिजे. कारण आपण काम केलं पाहिजे हे त्याने काढलेले ऑर्डर्स आहेत. कृष्ण म्हणतो जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काम केल्याशिवाय राहू नका. परिपा सव्यसाची मूर्ती लावोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडेगा. जी माणसं कर्म करणार नाहीत त्याला गावंढळ म्हटलंय. जो माणूस कर्म करील त्या माणसाला भगवंत सगळं ऐश्वर्य देतो. गणपती बाप्पा कशावर बसतो? प्रत्येक युगात त्याचं वाहन वेगळं आहे. तो कधी सिंहावर बसतो, कधी मूषक वाहन आहे, कधी मोरावर बसतो, कधी अश्वावर बसतो. प्रत्येक युगात त्याचं वाहन बदलतं. 2-3 वर्षांनी आपण गाडी बदलतो, तसं त्याची पण हौस आहे ना, मान्य तर करा. पण तो मूषक वाहन आहे. म्हणजे मूषक म्हणजे उंदीर. उंदराला तुम्ही आराम करताना पाहिलंय का? फॅमिली घेऊन महाबळेश्वरला गेला 4 दिवस वेकेशन टूर, अजिबात नाही. उंदीर म्हटल्यावर तो उद्योग करताना दिसणार. त्याचे उद्योग सांगतो तुम्हाला. हा उंदीर काय उद्योग करतो? शेतकऱ्याची पिकं खातो, व्यापाऱ्यांची गोडाऊन खातो, श्रीमंतांच्या नोटा खातो आणि भिकाऱ्यांचे पाय खातो. सोडत कोणालाच नाही. तो उंदीर सतत काम करतो. आमचं तत्वज्ञान म्हणतं गणपती बाप्पा उंदरावर बसतो म्हणजे गणपती बाप्पा उद्योगावर बसतो. आणि जो उद्योगावर आरूढ होतो त्याच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरतात. म्हणून गणपतीच्या 2 स्त्री आहेत. एकीचं नाव रिद्धी आणि दुसरीचं नाव सिद्धी. जेव्हा रिद्धी सिद्धी तुमच्या घरी येते तेव्हाच तुमच्या जीवनामध्ये शुभ लाभ होतो. शुभ आणि लाभ ही गणपतीच्या मुलांची नावं आहेत. आपले देव म्हणजे नुसते घंटी वाजून पूजायचे देव नाहीत. या सगळ्याला एक फिलॉसॉफिकल मिनिंग आहे, तात्विक अर्थ आहे, तो समजून घ्या. भगवान महादेव आपण पूजलेत त्यालाही तात्विक अर्थ आहे. जटा आहे जटा, आणि त्या जटेतून काय वाहते? गंगा. माणसानी ज्ञानाला डोक्यावर घेतलं पाहिजे, ती गंगा ज्ञानाची आहे. ती गंगा जटेत बांधलेली आहे. तुमचं ज्ञान गुप्त असू द्या, त्याची जाहिरात करत फिरू नका. जेव्हा उपयोगाला वेळेला ते बाहेर आलं पाहिजे. महादेव राहताना हिमालयात राहतात, याचा अर्थ उंचीचे विचार ठेवणाऱ्या माणसानी आपला आचार उंचीवर ठेवला पाहिजे, त्याचा आचार नाही केला पाहिजे. प्रवीण बंधू, मला म्हणायचं काय, तो हिमालयावर राहतो आणि त्या हिमालयाची शिखरं शुभ्र आहेत. म्हणजे आपलं चरित्र धवल असलं पाहिजे, आपलं चरित्र शुद्ध असलं पाहिजे, आपला आचार शुद्ध असला पाहिजे. सोपं बोलू का? आपल्याला बायकोने साधू म्हटलं पाहिजे एवढे आपण आचार शुद्ध असलो पाहिजे.
कारण गोंदवलेकर महाराज असं म्हणतात, बायको ज्याला साधू म्हणते तोच साधू. बायको साधू म्हणत नाही तोपर्यंत केस डाऊटफुल आहे म्हणे, कारण तिला आपला सगळा परिचय असतो. म्हणून ती सारखी याला म्हणत असते, लोकांना शिकवा, मला नाही. का? मला सगळं माहिती आहे तुमचं. सुदाम्याच्या बायकोनी 4 घरचे पोहे उसने त्याच्यासाठीच दिले होते, कारण नवऱ्याला ओळखत होती, काही झालं तरी माझा नवरा कृष्णाकडे काहीच मागणार नाही. त्याला कळावं का पोहे 4 साईजचे आहेत, घरून आणलेले नाहीत, म्हणून सुदाम्याच्या बायकोने पोहे तसे दिले होते, 4 फ्लेवर. कारण नवऱ्याला बायको ओळखते. शिवजी वर राहतात. अजून त्या शिवजींना नेत्र 3 आहेत, म्हणजे सामान्य माणसं चर्मचक्षुने पाहतात, भोले बाबा 3रा नेत्र ज्ञानाच्या नजरेने पाहतो. एखादा माणूस गोरा आहे, काळा आहे, यावर शिवजी थांबत नाहीत. त्याच्या अंगी कोणते सद्गुण आहेत का याचा ते विचार करतात. त्याच्या अंगी कोणतं कौशल्य आहे. आपल्या पुराणांतरी अष्टावक्र प्रसिद्ध आहेत. 8 ठिकाणी वाकडे होते, पण ज्ञान संपन्न होते. म्हणजे माणसाने ज्ञानदृष्टीने पाहिलं पाहिजे. अशा गणपती तत्वाचा सुद्धा तात्विक भाव आपल्याला कळाला पाहिजे. ते सतत उद्यमशील आहेत. तात्पर्य भाव इतकाच की आम्ही देवाची विग्रहाची पूजा करतो, ही सगुणाची पूजा आहे. आणि दुसरी एक पूजा आहे ती निर्गुणाची पूजा आहे. सगुणाच्या पूजेमध्ये प्रत्येक देवाला निरनिराळी वस्तू लागते. साध्या फुलांचा जरी विचार केला, गणपतीला व्हायचं असेल तर कोणतं फुल व्हाल? बोला. हा, बरोबर. कोणतं? जास्वंद. महादेवाला व्हायचं असेल तर कोणतं फूल व्हाल? बोला बोला बोला. धन्यवाद. मला वाटलं हे पण काय धोत्रानी सांगायचं का काय? बरी झाली पॅन्ट मदतीला आली. महादेवाला आवडणारं फूल धोत्र आहे. विष्णूला आवडणारं फूल, हा, विष्णूला आवडणारं फूल कमळ आवडतं विष्णूला. लक्ष्मीला कोणतं फूल आवडतं? अहो, तिचा जन्मच कमळातून आहे, म्हणून तिला कमलजा म्हणतात. तिला पद्मजा म्हणतात. पद्म म्हणजे कमळ आणि जा म्हणजे कमळातून जी जन्माला आली ती. पद्मजा, कमलजा. लक्ष्मी कमळातून जन्माला येते, त्यामुळे कमळाच्या लक्ष्मीला धोका नाही. कारण ईडी इतरत्र लागतो. ऐका श्रोतेहो, मला काय म्हणायचं आहे की तात्पर्य भावाने प्रत्येक देवाला वेगवेगळं फूल आवडतं ना. ज्ञानेश्वर महाराजांची पूजा करायची असेल तर कोणतं फूल व्हाल? माऊलीचं आवडतं फूल सांगाल? फुलाच्या डिपार्टमेंटने तो बोला. माऊलींचा अभंग आहे फुलासाठी. इवले से रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. बोला. मोगरा फुलला. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना हार घालायचा असेल तो मोगऱ्याचा घालावा. कृष्णाला आवडणारं फुल आहे कनेर. पिवळ्या रंगाचं असतं, कधी पांढऱ्या पण असतं. ती कनेर कृष्णाशी कानात घालायचा. त्याचा भागवतात श्लोक आहे. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणो रदर सुदयान पूरयन गोपवृंदे वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद गीत कीर्ती. कर्णयो कर्णिकारम म्हणजे कानामध्ये कनेरीचं फूल कृष्ण घालतो. मग जशी सगुणाची फुलं ठरलेली आहेत, तुम्ही निर्गुणाची पूजा करता आहात, सर्वात्मकाची पूजा करतात, विश्वात्मकाची पूजा करतात, कोणतं फुल आणाल? ज्ञानेश्वर महाराजांनी त्या फुलाचं नाव सांगितलंय कर्म नावाचं फुल आहे. या कर्म पुष्पाने त्या श्रीहरीची पूजा केली पाहिजे. आम्हाला ती पूजा करता आली पाहिजे. कर्म का करायचं आहे, ते कर्म कसं करायचं आहे, ते कर्म कोणासाठी करायचं आहे, ते कर्म किती करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं कळली की प्रवचन थांबेल.
हे कर्म तोपर्यंतच करायचं आहे. कर्म का करायचं आहे? एक, आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही म्हणून कर्म करायचं आहे. कर्म केल्याशिवाय राहू शकता कुणी? तुम्ही ज्या दिवशी म्हणता मी आज काहीच काम करणार नाही, मी फक्त झोपणार आहे, मग झोपणे हे काय आहे? कर्म आहे. मी आज काहीच काम करणार नाही, बसून राहणार आहे, बसून राहणे हे काय आहे? हा. जी माणसं म्हणतात आम्ही भजन करणार नाही, ती नंतर भांडण करताना दिसतात. मग भांडण करणे हे सुद्धा काय? कर्म आहे. कर्म का केलं पाहिजे? कोणतं तरी कर्म आपल्याकडून घडणारच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलंय. देखे रथी आरूढीजे. एक जण तपोवन एक्सप्रेस मध्ये चढला कल्याणला, आणि तो काय म्हणाला माहिती? मी नांदेडला जाणारच नाही. बसला कशात? तपोवन एक्सप्रेस. आणि ठरवलं काय? मी नांदेडला जाणारच नाही. आता त्याने ठरवू नाही तर त्याच्या बापाने ठरवू, तो संध्याकाळी कुठं असणार आहे? बोला. नांदेडला. का? कारण न जायचं ज्यांनी ठरवलंय त्याने ज्याचा आश्रय केला ते जाणार आहे. आपण हे शरीर एकदा धारण केलं की हे शरीरच कर्माचा प्रसाद आहे. म्हणजे आपल्याला कर्म करावीच लागणार आहेत. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. मग जर कर्म करावीच लागणार आहेत तर तिच्याबद्दल नाक मुरडायचं कशाला? करावं लागणार आहे कन्फर्म. साखरपुडा झाल्यावर मुलीची चौकशी करायची नसते का? लग्न तिच्याशीच होणार आहे. तसं देहाला आलो ना, आता कर्माबद्दल नाक मुरडायचं नाही. आता कर्म आवडीने करायची. का? ते कर्म आता तुम्हाला करायचंच आहे. अगा देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, ना म्हणून धनंजय जयापरी. अगा कर्मी जय उरावे, तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. शरीराला आलात कर्म करावं लागणार. मग आता कर्म जर करावंच लागणार आहे तर दोन गोष्टी आल्या समोर. चांगलं कर्म करता का वाईट कर्म करता? बोला, काय करता? आपण प्रवचनाला येऊन बसल्यानंतर प्रवचन काय चाललंय ते ऐकलं पाहिजे का कोण आलंय ते पाहिलं पाहिजे, हा मोठा प्रश्न असतो ना. तसं आपल्याला कर्म करायला जे दिलंय, आपण त्या कर्माच्या बाबतीत विवेक बाळगा, निर्णय करा की मला हे कोणतं कर्म करायचंय, हे ना मी तेच कर्म केलं पाहिजे. थोडस महाभारतात जाऊन भारतात परत येऊ. कौरव पांडवांना धनुर्विद्या कोणी शिकवली? गुरु द्रोणाचार्य, बरोबर आहे. त्या द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या शिकवल्यानंतर श्रोते हो, एक दिवस परीक्षा घ्यायची ठरली. एक दिवस परीक्षा घ्यायची ठरली. या मालपाणी परिवाराचं स्वागत आहे. तुम्ही काय शिकलात हे मला पाहायचं आहे. वर एक पक्षाची अशी बाहुली टांगली आणि सगळ्यांना सांगितलं मी तुमच्या हातात धनुष्यबाण देईन, ह्या बाणाने त्या पक्षाचा डोळा फोडायचा आहे. धर्मराजाच्या हातात दिलं धनुष्यबाण, घे. म्हणे सोडू का बाण? म्हणे थांब, आधी मला सांग तुला काय दिसतंय. तो म्हणाला मला तुम्ही दिसतात, कौरव दिसतायत, पांडव दिसतायत. त्यांनी सांगितलं तू मागे ये, तुला जमणार नाही. दुर्योधनाच्या हातात धनुष्यबाण दिलं. दुर्योधन म्हणतो मला भीमच दिसतो. याला सदा न कदा भीमच दिसायचा. सगळ्यांना मागे घेतलं. सगळेजण नाराज झाले, आमच्या हातातून धनुष्यबाण का काढून घेतलं? आता ज्याला पेलवत नाही त्याच्या हातातून धनुष्यबाण निघून जातं, त्याला काय करणार आपण? असं ते धनुष्यबाण फिरत फिरत आता कुठं थांबेल काय माहिती. मग शेवटी अर्जुनाकडे आलं आणि अर्जुनाच्या हातात धनुष्यबाण दिलं. अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं सांग. अर्जुन म्हणाला मला फक्त जो फोडायचा आहे ना तो पक्षाचा डोळा दिसतो, दुसरं काहीच दिसत नाही. आचार्य म्हणाले आता तू बाण सोड. बाण सोडला, डोळा फोडला. बाकीचे पाय आपटायला लागले. आम्हाला परवानगी दिली असती ना तर आम्हाला पण हे करता आलं असतं. द्रोणाचार्य म्हणाले गप्प बसा. नाचता येईना अंगण वाकडं, नेसता येईना लुगडं तोकडं, स्वयंपाक जमेना ओली लाकडं. तुम्हाला हे जमणारच नव्हतं का?
कारण ज्याला जे करायचं आहे त्या व्यतिरिक्त त्याला दुसरं दिसताच कामा नाही, तेव्हा तो ते करील. कर्म करण्यासाठी आम्ही आलोय ना, आमचं कर्म आणि आम्ही यामध्ये कोणालाच येऊ न देणं, याला म्हणतात कर्मयोग. मला हे कर्म करायचं आहे हे ठरलं, आता मी तेच कर्म करणार. आणि श्रोते हो, कर्म जर आपल्याकडून होणारच आहेत ना, मग वाईट कर्म करण्याऐवजी चांगली कर्म केली तर किती छान आहे. ज्ञानेश्वर महाराज निरोप पाठवतात, म्हणून कर्मे करावी चांग हा निरोप माझा. ज्ञानेश्वरी म्हणते कर्म करायचंच आहे ना, मग चांगलं करा की. मला जर काम दिलंय काय, हा ग्लास भरायचा आहे, मग ग्लास भरायचा आहे तर तो भरताना सांडवून भरण्यापेक्षा न सांडवता भरला तर ते न सांडवले पण मला आनंद देतं. कोणतीही नासधूस न करता ते काम जर मी केलं तर त्या मनामध्ये एक अहोभाव असतो, एक समाधान असतं, एक समाधान असतं. श्रोते हो, प्लॅटफॉर्मवर एखाद्या माणसाच्या खिशात तिकीट नाहीये हे टीसीला कसं काय कळतं? तो तर लांबूनच ओळखतो. ओळख हिला हरी धन्य तो संसारी. याच्या खिशात तिकीट नाहीये का? कारण त्याचं मन तिथं अपराधी असतं की माझ्याकडे हे नाहीये. तसं आपल्या मनाच्या समोर आपलं अपराधी पण राहू नये यासाठी कर्मयोग सुंदर आचरावा. चुकीचं तरी कर्मच आणि योग्य तरी कर्मच आहे ना. बोलणं बोलणं आहे, वाईट तरी बोलणंच आणि चांगलं तरी बोलणंच. मराठी वर्णमाला किती अक्षरांची आहे? 52. बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या सांगितल्या त्या ओव्या लिहिण्याकरता जी अक्षरं वापरली ती किती मधून वापरली? त्या 52 मधूनच वापरली ना. मला काय म्हणायचंय, 52 अक्षरं पकडली तर ज्ञानेश्वर महाराज त्याच्यातून ओव्या बनवतात. आपल्याच हातून कशा काही शिव्या बनतात, त्यांच्याकडून ओव्या आणि आपल्याकडून. बरं, अक्षर तीच अ पासून न्य पर्यंत, म्हणजे बोलावं लागणारच आहे. पण मग चांगलं बोलायचं मी ठरवेन, करावं लागणारच आहे ना, चांगलं करायचं मी ठरवेन, हा कर्मयोग आहे. बोलता येतं ना, चांगलं बोललं तर किती चांगलं होईल. चांगल्या वाणीचा चांगला परिणाम सगळ्यात पहिल्यांदा लाभ आपल्याला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसं बोलाल आपण, तैसे साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. फोटो कोणत्या पण माणसाचा निघतो, पण फोटोग्राफर आपल्याला काय करायला सांगतो? प्लीज स्माईल, जरा हसा. माणूस तोच आहे पण हसल्याने त्याची छवी छान होते. तसं बोलणार तर आहोतच आपण, पण मग बोलायचंच आहे तर चांगलं बोला ना. एकाला नातेवाईक भेटले आणि त्याच्यावर चिडले. ते म्हणाले, ओ साखरपुडा झाला आम्हाला सांगितलं नाही. तो म्हणाला, तुला सांगितलं नाही म्हणून झाला तरी. कारण त्याला माहिती याने तोंड उघडलं का नात्याची काशीच झाली. श्रोते हो, बोलायचंच आहे ना, मग चांगलं मी बोललं पाहिजे. कर्म करायचंच आहे तर चांगलं कर्म केलं पाहिजे. आपल्या घरी जावई पाहुणा आला तर आपण कशी तरी भाजी बनवतो ना. नाही 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 नाही, त्याला काय आवडतं ते बनवतो. ह्या महिन्यात बनवता येत नसेल तर महिना झाल्यावर बोलावतो. ते म्हणतात सध्या श्रावण सुरू आहे का, हा 1 महिना श्रावण आणि 11 महिने रावण आहे. याच्या एका श्रावणावर जाऊ नका. सौ चुए खाके बिल्ली चली आजको. मग एक जावयाला एखादी गोष्ट जर आपल्याला द्यायची असेल तर आपण इतकी मनापासून करतो ना. आपण करतो ते प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण होणार आहे. ते कर्म किती व्यवस्थितपणे केलं पाहिजे, तो कर्मयोग किती छान अनुसरला पाहिजे, हे भगवंताकडे जाणार आहे. अहो साधी गोष्ट आहे, द्राक्षे पिकवतात ना लोक, द्राक्षे. आपल्या जवळ द्राक्षांचा जिल्हा आहे, बरोबर ना. कोणता? नाशिक. पण मी नाशिकवाल्यांना म्हणत असतो,
तुम्हाला फक्त इतकंच माहिती की तुमचा जिल्हा द्राक्षाचा आहे. तुम्ही हे पण ध्यानात ठेवा, तुमचा जिल्हा रुद्राक्षाचा पण आहे. त्र्यंबकेश्वर. नॉट ओनली वाईन बट डिवाइन. हे ध्यानातच घेत नाहीत आपण. असा विचार सुलावर दिला पाहिजे. मला काय म्हणायचंय ते आपण ध्यानात घ्या. थोडं 5G चालू राहिलं की सोपं जाईल. श्रोते हो, द्राक्षे आपण पिकवतो. नाशिक जिल्ह्यात द्राक्षे पिकतात, द्राक्षे पिकवली जातात. पण त्या द्राक्षांमध्ये 2 प्रकार आहेत. काही द्राक्षे भारतात विकली जातात आणि काही द्राक्षे, जी द्राक्षे भारतात विकली जातात आणि जी परदेशात विकली जातात. परदेशात जी द्राक्षे विकली जातात ती भारतात विकली तर चालतील की नाही? चालतील. आणि भारतात विकली जातात ती परदेशात पाठवली तर एक तर तात्या बिघडलाय सध्या, तो 50% टेरिफ म्हणतोय. सगळी द्राक्षे परत पाठवील आणि आपल्याला मनुका बनवावे लागतील. अगदी तात्पर्य ध्यानात घ्या. परदेशात जी द्राक्षे पाठवायची आहेत ती सुद्धा थोडी वेगळी ठेवावी लागतात. त्यांच्यासाठी वेगळी काळजी घ्यावी लागते. श्रोते हो, जे कर्म आम्हाला देवाला द्यायचं आहे त्याच्या बाबतीत काळजी नको का घ्यायला? जे कर्म आम्हाला तिथं द्यायचंय ते कसं द्यावं लागणार आहे, ते कसं द्यावं लागणार आहे, काय करावं लागेल त्या बाबतीत आपण देवालाच विचारलेलं बरं की बाबा तुला कसं लागतं सांग. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये त्याला द्यायच्या आवडणाऱ्या कर्माबद्दलच्या 2 अटी सांगितल्या. मला गीतेबद्दल बोलायला आवडेल कारण गीतेचा परिवार आहे आमचा. मालपाणी परिवार म्हणजे गीता परिवार आहे. यस्य नाहं कृतो भाव, ज्या कर्मामध्ये मी नाहीये, मी म्हटलं जात नाही, ते कर्म कृष्णाला आवडतं. आणि दुसरं, ज्या कर्मामध्ये फलापेक्षा नाही ते कर्म देवाला आवडतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. त्या कर्मात मी नको आणि त्या कर्मामध्ये कर्मफळातून मला काय मिळेल ही भावना नको. अशा 2 बाबी बाजूला सारून जे कर्म कृष्णाला दिलं जातं ते त्याला आवडतं. आणि कृष्णाची कर्मपूजा आपल्याला आयुष्यात सुख शांती देते. कर्मात मी का नको? कारण मीला दुर्गंधी असते, फार घाणेरडा आहे ते, त्याचा वास येतो. गाडी MIDCतून चालली सांगावी लागते का? नाही. तिथल्या त्या गॅसेस त्याचा सगळा वास सुटतो, आपण नको नको म्हणतो. मग जसा तो वायूचा दुर्गंध आहे तसा आपल्या अहंकाराचाही दुर्गंध असतो. मला एकाने एकादशीला फराळाला बोलावलं. फराळ म्हणजे तुम्हाला सांगतो एकादशी आहे का द्वादशीची आई आहे कळेना. 15-20 पदार्थ पानामध्ये वाढलेले. मी म्हटलं मस्त आनंद घेऊया आपण. मी तो साबुदाणा वडा असा मोडला, खोबऱ्याच्या चटणीत असा बुडवला आणि तोंडात घालणार एवढ्यात ज्यांनी नेलं होतं तो काय म्हणाला माहितीये? महाराज, आपल्याशिवाय एवढा फराळ तुम्हाला कोणीच खायला दिला नसेल. तो वडा पोटातच जाईना, तो फिरून परत येऊ लागला. म्हणजे आम्ही जे कर्म करतो त्याच्यात अहंकार आला तर चालेल का देवाला? देवाला अहंकार चालत नाही. सांगतो तुम्हाला, देव एकतर कर्मच बाजूला करतं नाहीतर कर्मातला अहंकार बाजूला करतो. या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत तुम्ही उत्तर प्रदेशात जाऊन आला असाल. कशासाठी? प्रयागराजला महाकुंभसाठी अमृत स्नान करायला 144 वर्षांनी योग आला होता. आता 2027ला आपल्याला त्र्यंबक नाशिकला पण आहे. 40 कोटी लोक येतील असा अंदाज होता. लोक आले 66 कोटी. कोणाचीच गैरसोय झाली नाही का? व्यवस्था करायला भोगी नव्हता कोणी, योगी होते. मला म्हणायचं तात्पर्याने काय, आपण तिथं गेलो जिथं त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी म्हणजे किती? 3, गंगा, यमुना,
सरस्वती. मला एक जण म्हणाला, तिथं गेल्यावर आम्हाला 3 दिसलेच नाहीत. गंगा दिसली, यमुना दिसली, सरस्वती कुठे आहे? मी त्याला म्हटलं, अरे त्रिवेणीतल्या 2च दिसतात. तर कसं काय? म्हटलं, तू त्रिवेणी जाऊ दे. तुझी मुलगी शाळेत जाते ना, सकाळी तुझी पत्नी तिची काय घालते? वेणी. त्रिवेणी जाऊ दे, वेणी बघ पहिलं. त्या वेणीमध्ये केसांच्या किती बटा करतात? बोला पटकन. 3 बटा करतात. पण फिरवताना 2च फिरवतात. त्याच्या 2 फिरतात, ती गंगा आणि यमुना आहे, आणि मध्ये जी गुप्त आहे ती सरस्वती आहे. याला त्रिवेणी म्हणतात. मग ह्या 3 नद्या नुसतं पाणी नाही आहे. गंगा म्हणजे भक्ती आहे, सरस्वती म्हणजे ज्ञान आहे, आणि यमुना म्हणजे कर्म आहे. श्रीमद भागवतामध्ये या 3 नद्यांचा संबंध आहे. राजा परीक्षितेने श्रीमद भागवत कथा श्रवण केली गंगा किनारी. श्रवण करणं ही भक्ती आहे, म्हणून गंगा म्हणजे भक्ती. व्यासांनी हा ग्रंथ शब्दबद्ध करून घेतला गणपती बाप्पाकडून. तो सरस्वती नदीच्या किनाऱ्याला बद्रीनाथच्या तीरावर, बद्रीनाथच्या जवळ माना नावाचं गाव आहे. म्हणजे सरस्वतीच्या किनारी ग्रंथ निर्मिती होते, ज्ञान. आणि कृष्णाने बाललीला कोणत्या नदीच्या किनारी केली? यमुना. म्हणजे यमुना हा कर्माचा प्रवाह आहे. त्या यमुनेमध्ये एक विषारी साप राहत होता. काय नाव त्याचं? कालिया. आणि सगळ्यांनाच त्रास व्हायचा. शेवटी भगवंताने स्वतः आक्रमण केलं आणि त्या कालियाशी तुंबळ युद्ध केलं. त्या कालियाने खूप गुंडाळण्याचा प्रयत्न केला. कोणाला? कृष्णाला. पण देवाने स्वतःची सुटका नाही केली. तिथं अशी लीला केली की त्याने जगाची सुटका केली. कृष्णाने तिथं आपलं शरीर असं फुलवलं, आपलं शरीर असं वाढवलं. इंग्रजीमध्ये त्याला मॅक्झिमायझिंग लाईफ म्हणतात. तुम्ही स्वतःला विस्तारित करा. आणि त्याचा परिणाम त्या कालियाची तो जो विळखा पडला होता तो ढिल्ला झाला. श्रोते हो, जसा कालिया कृष्णाला वेढे देतो, तशी समस्या कधी कधी आपल्याला सुद्धा वेढे देते. आपल्याला पण विळखा बसतो. काय कराल त्यावेळेला? कृष्णाने केलं ते करूया, म्हणजे आपली सुटका होईल. काय केलं कृष्णाने? स्वतःला वाढवलं. सांगतो तुम्हाला, भजन करणाऱ्याला टेन्शन आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे? स्वतःला वाढवलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे? अधिक भजन केलं पाहिजे. काम करणाऱ्याला जर टेन्शन आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे? अधिक काम केलं पाहिजे. सेवा करणाऱ्याला टेन्शन आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे? अधिक सेवा केली पाहिजे. कीर्तन करणाऱ्याला टेन्शन आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे? त्याने अधिक कीर्तन केलं पाहिजे, आणि त्यांनी कीर्तनच केलं पाहिजे. नाही कळलं? सोपं सांगतो. दारू पिणाऱ्याला टेन्शन आल्यावर तो काय करतो? आणि मग किती सोपं आहे. दारू पिणाऱ्याला टेन्शन आलं, तो जसा दारूच पितो ना, आणि पिऊन सांगतो काय? थोडं टेन्शन आलं होतं. हे औषध शोधलंच कोणत्या डॉक्टरांनी? हा प्रश्न आहे. जसं टेन्शन आल्यानंतर दारू पिणारा अधिक दारू पितो, तसं कर्म करणाऱ्याला टेन्शन आल्यावर त्याने काय केलं पाहिजे? अधिक कर्म केलं पाहिजे. कृष्ण परमात्मा स्वतःला वाढवतो, त्या कालियाचा विळखा ढिल्ला पडतो, आणि भगवान त्या कालियाच्या डोक्यावर जाऊन नाचतात. समस्या तुम्हाला गुंडाळायला आली तरी तिच्यावर आपण नाचलो पाहिजे, हा कृष्णाचा निरोप आहे. हा तुमचा पुरुषार्थ आहे. तुम्ही अडचणी घेऊन नाही जगायचं, तिच्यावर मात करायची आहे. पण कृष्णाने त्या सापाला बाहेर का काढलं? त्याचं कारण आहे. मी तुम्हाला 3 नद्या सांगितल्यात, गंगा, यमुना, सरस्वती. गंगा हा प्रवाह कशाचा होता? भक्तीचा. सरस्वती हा प्रवाह ज्ञानाचा, आणि यमुना हा प्रवाह कर्माचा. मग यमुना म्हणजे जर कर्म असेल तर त्या यमुनेमध्ये राहणारा कालिया म्हणजे कर्मात राहणारा अहंकार आहे. तो निघून गेल्याशिवाय कृष्णाला चैन पडत नाही. आपल्या पण यमुनेमध्ये कालिया काय सांगावं आला असेल राहायला, आणि कृष्णाला चालत नाही. कृष्ण त्याला काढून देतो. म्हणजे कर्मात अहंकार नको.
दुसरी बाब, कर्मामध्ये फलापेक्षा नको, कारण फळाची अपेक्षा कर्माच्या गुणवत्तेला खाली आणते. आपण एखाद्या कामामध्ये जर 100% समर्पित असलो तरच त्या कामाचा पूर्ण आनंद आपल्याला मिळतो. प्रवचन 100% आनंद कोणाला देतो? जे हे चाललंय काय, ते चाललंय काय, सगळं पाहतात, त्यांना प्रवचनच मिळत नाही. कारण प्रवचनाप्रती त्यांचं अनुसंधान शून्य आहे. आनंद अनुसंधान देतं, आम्ही तिथं स्थिर असलो पाहिजे. मग ज्या पद्धतीने भगवान म्हणतात, तुमचं अनुसंधान कर्मापुरतं ठेवा, त्याच्या फळाची तुम्ही चिंता करू नका, तुमचं ते फळ मी तुमच्यापर्यंत आणून देणार आहे. तुम्ही काळजी करायचं कारण नाही, कारण ईश्वर हा कर्मफलदाता आहे. लक्षात घ्या, कौरव पांडव एकमेकाच्या विरोधात लढले. सैन्य होते 18 अक्षौहिणी, कौरवांचं 11 आणि पांडवांचं 7. विजय कोणाचा व्हायला पाहिजे होता? भगवान अर्जुनाला एवढंच सांगत होते, पार्थ तू कर्तव्य म्हणून लढ, बाकी विजयी होण्याचं पण ध्यानात घेऊ नको आणि राज्य मिळवण्याचंही ध्यानात घेऊ नको. तुझं कर्तव्य कर्म कर, तुला प्रसाद मिळणार. परिणाम, पांडव विजयी झाले. कर्मफळाची अपेक्षा बाजूला काढली आणि कर्मातला अहंकार बाजूला काढला. आता श्रोते हो, काहीतरी बाजूला काढल्यावर पोकळी निर्माण होते, मग त्याच्यात काहीतरी घालावं लागतं. बरोबर आहे? काहीतरी काढलं की काहीतरी घालावं लागणारच आहे. तसं कर्मातला अहमभाव बाजूला काढला तर कर्मामध्ये सेवाभाव येऊ देत, आणि कर्मातली फलाची अपेक्षा जर काढली असेल तर कर्मामध्ये समर्पण भाव येऊ देत. सेवाभाव, समर्पण भाव. हे भगवंता, ही कर्मपुष्पाने मी तुझी पूजा बांधतोय, हिचा अंगीकार कर, हिचा स्वीकार कर. या प्रकाराने आम्ही कर्म करत जर निघालो तर आमचं कर्म करणं हे पूजा करणं आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने देवाला विचारलं होतं, देवा मी कन्फ्यूज आहे, काय करावं कळत नाही. कारण एकीकडे तू दया, क्षमा, शांती हे सगळे गुण सांगतो, आणि दुसऱ्या बाजूला तू हे पण सांगतोस काय, की तुझं क्षत्रिय धर्म काय, तू लढलं पाहिजे, युद्ध केलं पाहिजे. अरे मी करू तर काय करू? सोप्या भाषेत बोलू, अर्जुनाने सरळ विचारलं देवाला, मी भजन करू का भांडण करू? कृष्णाने मधला मार्ग सांगितला, तू भजन पण नुसतं करू नको आणि नुसतं भांडण पण करू नको, मग भजन करत करत भांडण कर. तसं काही लोक म्हणतात, मग आम्ही कामावर येऊ का पंढरपूरला जाऊ? तू काम करत करत भजन कर, तेच तुझं पंढरपूर होईल. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. भगवद्गीता म्हणते, मामनुस्मर युद्धेच. मामनुस्मर हे भजन आणि युद्धेच हे भांडण. आज योगायोग असा आहे, आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी आहे, आणि संत सेना महाराज म्हणतात, आमची विठोबाची पूजा कोणती माहितीये? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. आम्ही जे लोकांचे केस कापतो ना, ही पांडुरंगाचीच पूजा आहे. मला असं वाटतं, आज सेना महाराजांची पुण्यतिथी आहे असं म्हणावं का ही सगळी महाराजांची सेना आहे असं म्हणावं? कारण आम्ही सगळे कर्मयोगी आहोत. आमच्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म हे आम्ही भगवंताची पूजा म्हणून करतो, आणि त्याचा परिणाम आम्हाला जीवनामध्ये आनंद प्राप्त होतो, आम्हाला जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं. मग गवळणींनी केलेलं दोहन मंथन हे सुद्धा श्रीकृष्णाचं भजन ठरतं. आपण हे विसरता कामा नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाला उपदेश करताना देवाची भाषा आहे की त्या सर्वात्मक ईश्वराची पूजा ही कर्म कुसुमानी करायची. कर्मरूपी पुष्प तिथं समर्पित करायचं आहे. मग ते कर्म समर्पित करताना पूज्य मोरारी बापू या कर्मपूजेचे काही छान नियम सांगतात. कर्म श्रद्धा से करो, स्पर्धा से नहीं. कर्म निमित्त बनकर करो, नमित बनकर नहीं. कर्म करायचं आहे ना, तर ते श्रद्धेने झालं पाहिजे.
ईश्वराने हे माझ्या वाट्याला दिलेलं कर्म आहे आणि ते कर्म करण्याने ईश्वर प्रसन्न होणार आहे, ही भावना जर कर्मात असेल तर ते कर्म आम्हाला आनंद देतं. हो, जनाबाई गोवऱ्या थापायच्या. गोवऱ्या थापणं हे त्यांना देवानं दिलेलं कर्म आहे. त्या गोवऱ्या थापताना विठ्ठल विठ्ठल असं भजन करायच्या. त्याचा परिणाम त्या गोवऱ्यांना इतका महिमा प्राप्त झाला. एक दिवस त्यांचं शेजारणीशी भांडण झालं. आता भांडण हा नवीन प्रकार नव्हे, खेड्यात तर कोणत्याही निमित्ताने होत असतं, किंबहुना काही होण्यासाठी निमित्त शोधलं जातं. सुरू झालं भांडण आणि त्याच वेळेला त्या गावामध्ये एक लांबचा भाविक आला होता, जनाबाई महाराजांचं दर्शन करायचंय. तो आला गावात आणि विचारायला लागला, जनाबाई महाराज कुठे आहेत, मला त्यांचं दर्शन करायचंय. त्या लोकांनी सांगितलं, ही जी जोर जोरात भांडते ना, हीच जनाबाई आहे. आता हे किती अवघड आहे. तुम्ही तारीख घ्यायला एखाद्या महाराजाकडे जावं आणि तो कोणाला तरी शिव्या देताना सापडावा. जनाबाई महाराजांकडे तो बघायला लागला. त्या माणसाने जाऊन सांगितलं, हे तुमच्या दर्शनाला आलेत. जनाबाई महाराज म्हणाले, मग झालं का दर्शन? तो म्हणाला, काय झालं, एवढ्या लांबून आलो, असं वाटलं होतं तुम्ही ध्यान वगैरे मेडिटेशन करताना दिसाल. मोठ्या जागी दर्शन सोहळा तुमचा चालू असेल, तुम्ही तर भांडायला बी लागलात. ते म्हणाले, दर्शन सोहळा जाऊ द्या बाजूला, मी तिच्याशी भांडणं बरोबर आहे. म्हणाले, का? कारण आहे, तिने माझ्या गोवऱ्या चोरल्यात. आता पुन्हा याला प्रश्न, साध्या गोवऱ्या चोरल्या कुणी तर एवढं जिला वाईट वाटतं, ती संत कशी काय? आध्यात्मिक माणूस हा अलौकिकच असावा अशी लोकांची अपेक्षा असते. हो, फार. वैकुंठवासी साखरे महाराजांना एकाने विचारलं की संताला जर विस्तव असा टेकवला तर चटका बसेल का नाही. काय विचारलं? ज्ञानी माणसाला जर विस्तवाचा चटका असा दिला तर त्याला चटका बसेल? ते पण साखरे महाराज होते. ते म्हणाले, का रे, अज्ञानी माणसाला जर विस्तव लावला तर चटका बसेल का? तो मग म्हणे, म्हणजे अज्ञानी माणसाला कळतं ते ज्ञानी माणसाला कळेलच ना. एक जण मला, महाराज जेवतायत आणि मग उपाशी मारतो का काय? महाराज झाला म्हणजे तो काही जेवणार नाही का? हा, आता काही जेवताना दिसत नाही, मग रात्री जेवत असावेत. रात्री जेवत नसले तर दिवसा जेवत असावेत. एखाद्या माणसाला पहिलं माणूस म्हणून तर स्वीकारा. जनाबाई म्हणतात, माझ्या गोवऱ्या चोरल्या, मी भांडणारच. ते म्हणाले, मग आता आलात तर एक काम करा, नाही ना तुमचं समाधान झालं, माझं दर्शन घेऊन भांडण तर मिटवून जा, ऍटलिस्ट माझ्यासाठी तेवढं तर करा. ते म्हणाले, काय करू? म्हणे, हिने माझ्या गोवऱ्या चोरल्यात. ते म्हणाले, गोवऱ्या गोवऱ्याच आहे, त्याच्यावर काय असा स्टॅम्प असणार आहे का कंपनीचा? त्यामुळे तसं नाही, पण ज्या गोवऱ्या माझ्या असतील ना त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. आता मात्र धक्का बसला. त्याला लक्षात आलं, हे पाणी जरा पाणीदार दिसतंय. ते म्हणाले, बघा, या एवढ्या गोवऱ्या माझ्या असाव्यात. त्या आलेल्या भाविकाने ती गोवरी उचलली, कानाला लावली, खरंच त्यातून विठ्ठल 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 असा ध्वनी आला. श्रोते हो, त्या आलेल्या भाविकाने साष्टांग प्रणिपात केला भांडणाऱ्या जनाबाई महाराजांना. त्या गोवरीतून विठ्ठल ध्वनी येण्याचं काय कारण? कारण त्या गोवऱ्या थापताना विठ्ठल विठ्ठल म्हटलं होतं म्हणून. श्रोते हो, जर गोवऱ्या थापताना विठ्ठल म्हटल्यावर गोवरीतून जर विठ्ठल येतं तर भाकरी थापताना विठ्ठल म्हटल्यावर खाणाराच्या मुखातून विठ्ठल येणार नाही का? साध्या गोष्टी आहेत. आहे कर्मच, पण त्याच्यात थोडं भजन घातलं की ते चांगलं परिणाम देतं. तुकाराम महाराजांचं वचन ध्यानात घ्या आपण, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. त्यामुळे कर्म कोणते असो, मालपाणी उद्योग समूहात आम्ही आलो ना, काय आम्हाला पुडी बांधायचं काम दिलंय, ती पुडी बांधा, पण त्याच्या जोडाला हरिनामाची जुडी बांधा, मग पुडी बांधा, तुम्हाला तो परिणाम मोठा मिळेल. श्रोते हो, सगळ्या कर्माला पूजा बनवण्याची ताकद नामात आहे. ते नाम घेऊन केलं पाहिजे. लोक घेऊन करतात, त्यांना नाम सुटतं. कर्म करायचंय ना, नाम घेऊन करा. जगातला आहार शास्त्र फार संपन्न आहे. गुजरातकडे गेलात तर काठियावाडी भोजन आहे,
कर्नाटकात गेला तर उडुपी मॅनेजमेंट आहे. उत्तरेकडे गेला तर राजस्थानी फूड आहे, राजस्थानी थाली आहे. हिमालय ओलांडला तर चायनीज फूड आहे. थायलंडकडे, इंडोनेशियाकडे गेला तर साऊथ ईस्ट आहे, एक्झोटिक आहे. मेक्सिकन फूड प्रसिद्ध आहे. अरेबिक फूड लोकांना आवडू लागलंय. पलीकडं कॉन्टिनेंटल आहे, इटालियन पिझ्झा आहे. अख्ख्या जगाची ही रेसिपी आहे. माझा प्रश्न फक्त एकच आहे, जगातली कोणती भाजी बनवायची असू द्या, त्या भाजीला चव येण्याकरता तिच्यात टाकायचा पदार्थ एकच आहे. बोला. त्याला मीठ असं म्हणतात. भाजी जगातली कोणतीही असो, चव फक्त कशाने येईल? मिठाने. आमचं कर्म कोणतंही असो, त्याची भक्ती केव्हा होईल? जेव्हा त्यात नाम नावाचं सार येईल तेव्हा. बरं, याचा दुहेरी लाभ आहे. नाम घेत तुम्ही जर काम केलं तर त्या कामाचा तुम्हाला थकवा येणार नाही. थकवा येणार नाही, कारण नाम माणसाला थकू देत नाही. तुम्ही जाऊन बघा वारीला, 70-70 वर्षाची म्हातारी माणसं तो दिवे गाठ तुरतुर 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 चालतात. आणि आपण चाललोय आपण जा सारखे मागून, आपल्याला जमतच नाही. त्याचं कारण त्या वारीची एक गंमत असते. ती दिंडी काय वेगाने चालवायची ना, तो दिंडी मालक लोकांना सांगत नाही पटापट चला, तो मृदंग वादकाला मॅनेज करतो. कारण वारीतला ताल असतो ज्ञानोबा तुकाराम, आणि त्या वारकऱ्यांचा चालण्याचा ठेका पावलात असतो. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मग जेव्हा दिंडी हळून यायची असेल तेव्हा तो मृदंग वादक लय कमी करतो. मग त्यावेळेला तो कसा चालतो वारकरी? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. त्याला वाटलं आता दिंडी पळवली पाहिजे का, 12 वाजून गेलेत. मग तो मृदंग वादकाला सांगतो आता लय वाढव. मग मृदंग वादक ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. अर्ध्या तासात दिंडी पार. ते थकत का नाहीत? कारण ज्ञानोबा तुकाराम हा मंत्र त्यांच्या चालण्याचा ठेका आहे. श्रोते हो, नाम हा जर तुमच्या कर्माचा ठेका बनला तर जगातल्या कोणत्या ठेक्यावर जावं लागणार नाही. हे मी सांगतो कारण सांगण्याचा मी ठेका घेतलाय. कोणत्या ठेक्यावर जायची गरज नाही. नाम न घेण्याने माणसं व्यसनी बनलेत, नाही तर व्यसन करायची काय गरज आहे? हरिनामाचं ज्याला व्यसन लागलं त्याला कोणत्याच व्यसनाला शरण जावं लागणार नाही. श्रोते हो, आम्ही कर्मयोग आचरावा. तो कर्मयोग आचरला की त्यात नाम घालावं, त्यातला अहंकार काढावा. भजनापेक्षा भोजनाचा आवाज मोठाच असतो. ऐका, त्यात अहंकार काढावा, अहंभाव काढावा, सेवाभाव ठेवावा आणि समर्पण भाव ठेवावा. म्हणजे हे भगवंता, यत करोषी यदश्नासी यज्जुहोषी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. हे भगवंता, हे सगळं तुला समर्पित आहे. आपण म्हणतो ना, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत सकलम परस्मय नारायणायती समर्पया. हे सगळं त्या परमात्म्याला अर्पण करावं आणि आपण त्याचे लाडके होऊन राहावं. श्रोते हो, आपण परमभाग्यवान आहात. कोणत्याच उद्योग समूहात अशी प्रवचनं नसतात. त्यांच्याकडे सगळं असलं तरी भक्तीचा अंकुर जिथं अंकुरित झालाय ती भक्तिवेल या परिवारात आहे. त्यामुळे हे भाग्य फक्त मालपाणींच्याच या शेडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचं कारण, शरीराच्या भौतिक गरजा पुरवणं वेगळी गोष्ट आहे, पण मनाला लागणारा विचारांचा खाऊ मिळाला पाहिजे. आपलं कर्म आचरण, आपल्या कर्मातलं समर्पण, या सगळ्या बाबी अतिउच्च दर्जाच्या असल्या पाहिजेत. त्यासाठी वेळोवेळा या प्रकारचं आयोजन हा परिवार करत असतो. त्यामुळे श्रोते हो, तुम्ही जिथं काम करता तो कारखाना नाही आहे, ते भगवंताचं मंदिर आहे. हे आपण ध्यानात घ्या. हे मंदिर आहे आणि मंदिरात आपण जसे राहतो, वावरतो, आमच्या कर्मभूमीत आम्ही तसे वावरलो पाहिजे.
जे पडेल ते. काम कोणतं महत्वाचं नाही, आमची भावना त्याकडे बघण्याची. छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी आटोपतो घेतो. विवेकानंद लहान होते आणि सहजगत्या एक दिवस भुवनेश्वरी देवीनं विचारलं, म्हणजे त्यांच्या आईने, नरेन तू काय होणार? नरेन म्हणाला, मी टांगेवाला होणार आहे. आईनं धरून मारलंच. का? बाप वकील आणि पोरगा टांगेवाला होणार? ते पोरग रडायला लागलं. हो. आईनं परत विचारलं, नरेन मी तुला मारलं, मला वाईट वाटलं, तुला टांगेवाला का व्हावंसं वाटलं? नरेन म्हणाला, आई बाहेर रस्त्यावर असतो तो टांगेवाला नाही, त्या भिंतीवर चित्र आहे ना तो टांगेवाला. भगवान श्रीकृष्ण रथावर आडू झाले होते. याचा अर्थ तात्पर्याने हा आहे की कर्म टांगा चालवणं आहे, पण आम्ही त्याच्या जीव ओतला की तो टांगेवाला गीता सांगणारा होतो. तसं आपल्या कर्माकडे अतिउच्च भावनेने पहा. मला हे करावं लागतं असं म्हणू नका, हे मला करावं मिळतं असं म्हणा. श्रोते हो, एक भावना कर्मातली आपण ध्यानात घ्याल. एक बेरीज करा, एक वजाबाकी करा. जिथं जिथं लागत हा शब्द आयुष्यात आला असेल तिथं तिथं वाटत हा शब्द आणा. दोन्ही लक्षात आलं? काय कोणता शब्द काढून टाकायचा आहे? बोला. लागतं. आणि कोणता शब्द आणायचा आहे? बोला. वाटतं. काढायचं कुणाला? लागतं. आणायचं कुणाला? वाटतं. आता चालवा बघू व्याकरण. प्रवचन ऐकावं लागतं. काय करता आता? यांचं झाल्याशिवाय थोडं कोणी जेवायला देणार आहे. प्रवचन ऐकावं, माझ्यासाठी तरी म्हणा आता, काय करता? त्याच्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. प्रवचन ऐकावं लागतं, वाटतं. आंघोळ करावी लागते, वाटते. पूजा करावी लागते. मग आता कोणीच करत नाही, माझ्याच मागे असते ते. पूजा करावी लागते नाही, पूजा करावी वाटते. जप करावा लागतो, गुरुजींनी सांगितलंय म्हणून. जप करावा वाटतो. नामस्मरण करावं लागतं नाही, वाटतं. मी कंपनीत आल्यावर मला काम करावं लागतं, लागतं नाही, वाटतं. त्याचं कारण असं आहे महाराज, जेव्हा लागतं मधून आम्ही वाटतं मध्ये येऊ तेव्हा त्रास संपतो, तेव्हा कटकटी मिटतात. जोपर्यंत लागतंय तोपर्यंत त्रास होणार. एकदा वाटतं आलं की त्रास संपणार, कारण शेवटी तुमच्या भावना महत्वाच्या आहेत. पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले म्हणायचे की बैलगाडी चालवतो ना माणूस, बैलगाडी, त्या बैलगाडीच्या चाकातून जर कुरकुर कुरकुर आवाज यायला लागला तर तो बैलगाडीवाला खाली उतरतो आणि त्या नळ्यातलं तेल काढतो आणि त्या चाकात घालतो, वंगण. त्याच्यानंतर गाडी चालते, पण कुरकुर ऐकू येत नाही. आता समाज जीवनाच्या गाडीत कुरकुर वाढली आहे. प्रत्येक गोष्टीत मलाच करावं लागतं, मलाच करावं लागतं. समजायचं भावनेचं वंगण नाहीये. लुब्रिकंट ऑफ इमोशन, ते भावनेचं वंगण पाहिजे. भावना आली की हलकं वाटतं. मी सोपं सांगतो तुम्हाला आणि मग थांबतो, खरंच थांबतो. एका बायकोनं नवऱ्याला सांगितलं, मी माझा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवते, रात्रीचं जेवण पार्सल आणा, सकाळचा ब्रेकफास्ट पण पार्सलच आणायचा. मला कंटाळा आलेला आहे, मी खूप थकलेली आहे, मला फक्त झोपायचं आहे, अजिबात उठवू नका. आमचे मुंबईकर दर रविवारी महाबळेश्वरला जातात. म्हटलं का? ते म्हणाले थकलोय. म्हटलं कशाने थकलात? ते म्हणाले आराम करून थकलोय. मोबाईल बंद केला, झोपली बाई. रात्री 12 वाजता नवऱ्याच्या फोनवर कॉल आला मोबाईलवर, आणि त्या माणसानी सांगितलं, आम्ही आता 2 वाजता 25 जण जेवायला तुझ्याकडे येत आहोत. काय सुंदर योग आहे ना. जिने रात्री बनवलं नाही, जी सकाळचं बनवणार नाही, जिने स्वतःचा मोबाईल बंद केलाय आणि आराम करायचं म्हणून झोपली, आणि तिला निरोप कोणता आला?
काय आनंद असेल नाही? किती त्रास आहे. झोपायच्या वेळेला 12 वाजता 2 तासात 25 जणांचा स्वयंपाक, किती त्रास आहे ना. पण हा त्रास 1 मिनिटात मी घालवू शकतो. बोला पटकन, तुम्ही घालवता का मी घालू? हा, बरोबर बोलल्या माऊली. माणसं माहेरची आहेत, त्रास संपला. हे तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्ही सासरच्या माणसांचा स्वयंपाक पण त्याच भावनेने बनवता म्हणून. श्रोते हो, रात्री 12 वाजता उठावं आणि 2 तासात आरामाच्या वेळेत 25 माणसांचं जेवण बनवावं लागणं, हा त्रास न वाटण्यासाठी ती माणसं माहेरची आहेत ही भावना तो त्रास घालवते ना. मी मालपानींसाठी नाही काम करत, मला कृष्णाची आज्ञा आहे आणि माझ्या जीवनाचं इति कर्तव्यता त्या कर्मात आहे, या भावनेनं कर्म केलं, त्रास संपला. आणि आनंदाने जो माणूस कर्म करतो, देव त्याला पण आनंदच देतो. तुम्ही कर्मात जे गुंतवाल तेच तुम्हाला फळ. कर्मात कंटाळा, देव तुम्हालाही कंटाळा देणार. कर्मात आळस, देव तुम्हालाही आळस देणार. कर्मात आनंद, देव तुम्हाला फळ सुद्धा काय देणार? आनंदच हे फळ देणार आहे. जसं सेना महाराजांनी दुसऱ्यांचे केस कापून भगवंताला प्रसन्न करून घेतलं, तसं आपण वाट्याला आलेली कर्तव्य कर्माने त्या ईश्वराची पूजा बांधा. म्हणजे तो ईश्वर आपल्या सगळ्यांच्या जीवनाला प्रसन्नता देईल, आनंद देईल, समाधान देईल. आपल्या ह्या परिवारातल्या सगळ्या सभासदांना भगवंताने तो आनंद द्यावा, ती प्रसन्नता द्यावी, संतांचा संग द्यावा, नामाचं प्रेम द्यावं, ही एवढीच वांछा, ही एवढीच अपेक्षा मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे मागतो, व्यक्त करतो. आणि त्या कृष्णाची कृपा आपल्या सर्वांवर राहो ही तच्चरणी प्रार्थना करतो. आमचा हा सगळा मालपाणी परिवार 2 वर्षे कीर्तनाच्या निमित्ताने छान परिचय, या सगळ्यांची अत्यंत स्नेहाची अशी एक प्रेमाची वीण आमच्यात आहे. आणि त्या सगळ्यांचा स्नेह आम्हा सर्व संत परिवाराला अत्यंत आनंद देणार आहे. गीता परिवाराच्या माध्यमातून हा परिवार समग्र विश्वभर कृष्णाचा निरोप पोचवण्याचं काम करतो. स्वामी गोविंददेव गिरीजींच्या अत्यंत सेवा सानिध्यात आमच्या दिदीजी आहेत, हा सगळा परिवार आहे. आणि तुम्ही आम्ही या परिवाराचाच एक घटक आहोत, हे आपल्याकरता खूप आनंदाची ही गोष्ट आहे. या भाग्याविषयी अवभाव व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या हृदयातल्या कृष्णाला प्रणाम करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान संत सेना महाराज की जय. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मालपाणी परिवारातील सर्व सन्माननीय संचालक, प्रमुख कीर्तनकार, प्रवचनकार हबप जगन्नाथ महाराज पाटील, आमचे सर्व विभाग प्रमुख, सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्व कामगार बंधू आणि भगिनी, खरं तर आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय मंगल, पावित्र आणि प्रेरणादायी असं म्हणावं लागेल. आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा आणि गौरवाचा हा क्षण आहे. कारण आपल्या उद्योग समूहाच्या कक्षा विस्तारत असताना आज सकाळी सौ संगीता भाभी आणि माननीय श्री राजेश भाऊ यांच्या हस्ते या वास्तूचं पूजन झालंय. 50,000 स्क्वेअर फीटातली आणि अत्याधुनिक मशिनरी असणारा हा कारखाना आज त्या ठिकाणी सुरू आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय ती जवळपास 70,000 स्क्वेअर फीटची शेड आज पूर्णत्वाकडे येत आहे. खरं तर ही केवळ भौतिक वाढ आहे असं नाही, तर ती आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची, श्रमांची आणि एकतेची साक्ष आहे. खऱ्या अर्थानं हा पारिवारिक सोहळा असं म्हणावं लागेल आणि परिवार एका उंचीवर जातोय त्याची ही आजची साक्ष आहे. या निमित्तानं मी मनीष भाऊंना विनंती करतो की आपण प्रबोधन या ठिकाणी मार्गदर्शन करावं. आदरणीय श्री मनीष भाऊ आणि महाराजांना विनंती करतो की आपण खाली येऊन थांबलं तरी चालेल. आपण दरवर्षी श्रावण मासाच्या निमित्ताने आपल्या कारखान्यामध्ये प्रवचन कीर्तनाचा कार्यक्रम घेत असतो
आणि यावर्षी गोलबसाहेबांनी आदरणीय जगन्नाथराव पाटील महाराज यांचं अत्यंत सुंदर आणि सुश्राव्य असं प्रवचन आपल्या समोर सादर केलं. संगमनेर फेस्टिवलमध्ये आपण 2दा महाराजांना बोलवलं होतं आणि महाराज आपण शब्दांची कोटी खूप सुंदर पद्धतीने करता आणि प्रॅक्टिकल भाषेमध्ये, म्हणजे जेवणामध्ये तुम्ही जगामध्ये कुठेही गेलं तरी मीठ हे आवश्यक आहे. तसं तुम्ही कितीही कर्म केलं आणि कोणत्याही प्रकारचं कर्म केलं तरी त्याच्यामध्ये भगवंताचं नाम आवश्यक आहे, तर ते कर्म एक वेगळ्या लेवलला जातं. इतक्या सुंदर अशा शब्दांमध्ये आपल्यासमोर आज हे प्रवचन सादर झालं. मी यावेळेस संगमनेर फेस्टिवलमध्ये कीर्तन ठेवलं होतं महाराज. मग आम्ही ठरवलं की आता कीर्तन नाही फक्त प्रवचन ठेवायचे आणि त्याच्यानंतर संजीव भाऊंचं 2 दिवसाचं गीताच्या पहिल्या 2 श्लोकांवरती त्यांचं प्रवचन ठेवलं होतं. कारण कीर्तनाने काय होतं की ते तुमचा सुरुवातीचाच वेळ एवढा जातो ते अभंग म्हणता म्हणतात ते काय आम्हाला समजत नाही. परंतु प्रवचन म्हटलं की 4 गोष्टी चांगल्या कानावर पडतात आणि त्याचा आयुष्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. मी खरं म्हणजे आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आताच राजेशभाऊ आणि संगीता भाभींच्या हस्ते आपण सोमेश्वर ग्राफिक हे 55,000 स्क्वेअर फुटाची जे गोडाऊन आहे त्याचं आपण वास्तू शांती केली आणि केवळ 4 महिन्यांमध्ये आपण ते गोडाऊन उभं केलं आणि ही शेड देखील केवळ 2 महिन्यामध्ये आपण ही उभी केली आहे. थोडं काम बाकी आहे कारण की आता टेक्नॉलॉजी अत्याधुनिक झालेली आहे. आता विटा आणि प्लास्टर याचं काही काम राहिलेलं नाही आणि वरचं सगळं स्ट्रक्चर फॅक्टरीमध्ये होतं दुसऱ्यांच्या. आपण फक्त कॉलम भरून आणतो आणि लगेच ते कारखाना उभा राहतो. आता अशा नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहे. असंच आपण आता चाकणमध्ये मोठा लॉजिस्टिक पार्क 75 एकरमध्ये त्याची डेव्हलपमेंट चालू आहे आणि तो ह्याच टेक्नॉलॉजीवरती आहे. तर आपण राजभाऊंचा आग्रह होता की आपल्या प्रॉडक्टमध्ये डुप्लिकेशन होऊ नये म्हणून आपण सोमेश्वर ग्राफिक हे नवीन गोडाऊन आणि त्या ठिकाणी जर्मनीचं त्याच्यामध्ये मोठा खर्च करून आपण जवळपास 6 करोड रुपये खर्च करून महाराज ते जर्मनीचं मशीन आणलं की जे भारतामध्ये केवळ 8 मशीन आहेत त्याच्यामधलं 1 मशीन आपलं त्या जर्मनीचं आहे आणि केवळ त्याच्यामुळे आपल्या पुढीचा सेल वाढावा आणि डुप्लिकेशन होऊ नये आणि त्याच्यामुळे सेल वाढला की ॲटोमॅटिक आपला रोजगार देखील वाढतो. आणि पुन्हा एकदा जर्मनीच्या 4 मशीन देखील पॅकिंगच्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि हे देखील आता आपल्याला माल ठेवायला जागा नाही म्हणून हे अद्यावत शेड आपण आता ड्रायिंग यार्डचा उपयोग नाही कारण ड्रायर आलेला आहे आणि म्हणून आपण इथे हे अद्यावत शेड देखील बांधून तयार झालेली आहे. मी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आता भोजनाची सगळ्यांना सुगंध नाही येत फक्त आवाज येतोय तर मी थांबतो. खूप खूप धन्यवाद. सुवर्ण काकी आपल्या समोर काय चर्चा करतायत, बोलतायत. 2 शब्द माईक दे. हॅलो. आत्ताच प्रवचनामध्ये कर्मप्रिय आहे आणि कर्म करता करता सांगितलं त्यांनी की पंढरपूरला जाण्याची गरज नाही, इथे काम करता करता सुद्धा आपण पंढरपुरामध्ये विठोबाचं दर्शन घेऊ शकतो. ह्याच अर्थाच्या एक 4 ओळी मी बोलणार आहे. नसे राहुळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. नसे राहुळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम, तिथे अन्न होऊनी ठाकेल श्याम. दिसे सावळे रूप त्याचे शिवारी, दिसे सावळे रूप त्याचे शिवारी. जिथे राबती हात तेथे हरी. जिथे भूमीचा
शिळा फोडी ती संघ पाथरवटांचे, कुणी कापसा रूप देती पटांचे, तयांच्या घरी नांदतो तो मुरारी, तयांच्या घरी नांदतो तो मुरारी, जिथे राबती हात तेथे हरी, जिथे काम तेथे उभा श्याम आहे, नव्हे धर्म रे धर्म ते रूप पाहे, असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी, असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी, जिथे राबती हात तेथे हरी, नसे राहुळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी. व्यासपीठावर उपस्थित हबप जगन्नाथजी महाराज, उपस्थित सर्व कामगार बंधू आणि माता भगिनींनो, मालपाणी परिवार, आज खूप छान प्रवचन या ठिकाणी पूज्य जगन्नाथ महाराजांचं आपण ऐकलं. कामातला राम शोधणारे आमचे कामगार आहेत. इथे आमच्याकडे दरवर्षी दिंडी पण कारखान्यातच होते आणि दिंडीत न जाता इथेच पंढरीचा हरी, जिथे राबती हात तिथे नांदतो हरी, जे आत्ता काकींनी सुंदर गायलं आणि महाराजांनी सुंदर सुंदर सेना महाराजांचं इतकं छान सांगितलं. आम्ही बारीक बारीक करीतो, आम्ही बारीक बारीक करतो हजामत बारीक. म्हणजे कामात किती राम आहे आणि कोणतंही काम असो, हजामत करायचं काम असेल तरी तिथे विठ्ठल शोधणारा आणि राम शोधणारा हा महाराष्ट्राचा, आपली संत परंपरा खूप मोठी आहे. आपण कायम कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे सावता माळी जे माळ्याचं काम करतात त्यांना कांदा मुळा भाजीमध्येच विठ्ठल दिसतो. आणि गोवरीतून जे विठ्ठल विठ्ठल ऐकू आलं जनाबाईच्या, तसं निश्चितपणे जनाबाईचा जेव्हा इथे उल्लेख झाला, आपल्याकडे जनाबाई होत्या. काही जुन्या कामगारांना जनाबाई आठवत असतील, खूप प्रेम करायचा माझ्यावर. त्या जनाबाईचा इतका सुंदर अभंग आणि तो गोवरीतून विठ्ठलाचा जो प्रसंग सांगितला. तुम्ही केव्हा काम करता तेव्हा हे नामस्मरण आपलं चालू असतं. विठ्ठल विठ्ठल, कारखान्यात भजनं चालू असतात. जिथे इथे शक्य आहे तिथे आपण तो प्रयत्न केला आहे की चांगली भजनं तुम्हाला ऐकायला मिळत राहावी आणि कामातही तो राम कायम दिसत राहावा. आणि या विठ्ठलाच्या नामासोबत आपलं काम होत राहावं. आणि विठ्ठल विठ्ठल बरोबरच आपला दुसरा ईश्वरही आहे, तो कस्टमर. त्याचे नाव कस्टमर आपल्या मनात कायम राहावं आणि त्याच्यासाठी ही सेवा आपली चालू आहे अथक. आणि चांगल्यात चांगलं काम देण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. ही या कामाकडे कर्माकडे कसं पाहावं, काम करावं लागत नाही, काम करावं हे वाटावं आपल्याला, हा खूप प्रेरक मंत्र या ठिकाणी दिला आणि तो तुम्ही सगळे सातत्याने करत असतात. आज या ठिकाणी तिन्ही गोष्टीचा छान समारोप, एक संमिश्र भावना आहेत. सोमेश्वर ग्राफिक्स आपण ही नवीन फर्म केली आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की मार्केटमध्ये खूप डुप्लिकेट पुड्या व्हायच्या गायछापच्या आणि त्याचा लेबल कसा सुधारवायचा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले आणि त्यावर हॉलोग्राफी आणि सुवर्ण कलर, गोल्डन कलर आणला आणि तो हॉलोग्राफीची कॉपी व्हायचं बंद झालं मार्केटमध्ये. मग नंतर असं लक्षात आलं की जिथे आपण छापतो तिथून काही लेबल त्या कचऱ्यातून विकले गेले आणि ते डुप्लिकेट पुडीवर आले. मग आपण ठरवलं आपल्या कारखान्यात आपण हे करू. जसं महाराजांनी सांगितलं की कालिया मर्दन करताना कालियाचा नाश कसा केला कृष्ण भगवानने, विस्तार करून, स्वतःचा विस्तार करून कालियाचं हरण केलं. तसं आपण आपल्या कामाचा विस्तार जो काही करता आला, आपल्याच एकमेव कारखाना आहे तंबाखूचा असा की जिथे आपण पाऊचही बनवतो, लेबलही बनवतो आणि पुड्याही बनवतो. तंबाखूचं प्रोसेसही आपण करतो इन हाऊस. त्यात किती स्वच्छ आणि चांगला माल जाईल याची आपण काळजी घेतो. तुम्ही सगळे काळजी घेता आणि तुमच्या
हातातून ही जी काही ग्राहक सेवा होते सातत्याने, नाव जे ठेवलंय सोमेश्वर, आपल्या मोठ्या भाऊंची म्हणजे दादाजी दामोदरजी यांची सोमेश्वर भगवानवर प्रचंड श्रद्धा होती. भाऊ ओंकारनाथजी माधवलालजींनी मिळून त्या सोमेश्वर मंदिराचं गावातल्या सगळा जीर्णोद्धारी छान केला. आणि सोमेश्वरवर म्हणजे दादाजींची आठवण जेव्हा येते की शेवटचा दिवसही त्यांना ते रात्री सोमेश्वर मंदिरात जाऊन आले. त्या दिवशी त्यांनी खूप छान आदल्या दिवशी भजनाचा कार्यक्रम केला. नागपूरची मुलगी प्रमिला ताई त्या आल्या होत्या, मुंबईचे विश्वनाथजी मालपाणी आणि सगळे, आणि खूप छान भजनाचा कार्यक्रम झाला. ते भजन रेकॉर्डिंगही झालं. आई अमेरिकेहून आली होती ने एक टेप रेकॉर्डर आणला होता. त्यावेळेस या सगळ्या गोष्टी फार रेअर होत्या, मिळायच्या नाही. तर ते दादाजींचं भजन त्यावेळेस रेकॉर्डही केलं होतं. आणि दादाजी त्या सोमेश्वर मंदिराहून जाऊन आले रात्री आणि पहाटे देवाघरी निघून गेले. शेवटचं त्यांचा तो शेवटचा भजनाचा कार्यक्रम आणि त्यातून मिळणारी प्रेरणा आणि त्या सोमेश्वरचं नाव देऊन हे सोमेश्वर ग्राफिक्स आणि त्याची वास्तुशांती या ठिकाणी खूप सुंदर आज झाली. वास्तुशांतीचंही महत्त्व इतकं आहे. गुरु त्या ठिकाणी पूजा जेव्हा सांगत होते की इथे वास्तू बनवता नाही, जिथे जिथे जे काही जीवजंतूही मरण पावले असतील त्यांची क्षमा मागत मागत आणि या वास्तूमध्ये शांतीपूर्णच काम चालावं कायम. आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाचीच, मग तो आपला ग्राहक असो, आपला कामगार असो, आपला सप्लायर असो, प्रत्येकाची शांती, समृद्धी, आरोग्य आणि ऐक्य याची जी काही प्रार्थना त्या सगळ्या वास्तुशांतीत झाली, ती खूप छान पूजा या ठिकाणी आज झाली. महाराजांचं छान या ठिकाणी प्रवचन झालं. आणि आज या शेडच्याही वास्तुशांती आणि एक पूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी भोजनाचा एक कार्यक्रम आहे. ही सगळी वास्तुशांती एका नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारी पूजा असते. आणि प्रत्येक वास्तूत एक वास्तुपुरुष वास करतो आणि त्याला तृप्त करणं, त्याला शांत करणं आणि त्याचं पूजन करणं. आपण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीचं पूजन करतो. मग ते आपल्या शस्त्राचं असो, आपल्या आयुधांचं असो, आपल्या मशिनरीचं असो, आपण विद्यार्थी असताना पाठ्यपुस्तकांचं असो, प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे आणि आपल्या प्रत्येकामध्येही तो भगवंत आहे. त्या भगवंताला प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद.